नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज स्वर्गंध संगीत मंच या टीमचे मेंबर, या टीमचे सिंगर आज आपण इथं उपलब्ध आहेत. त्यांच्या मुलाखत आज आपण इथं घेत आहोत. तर सर नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, आपलं काय नाव आहे आणि स्वर्गंध संगीत मंच आपण कधी जॉईन केला? सर, माझं नाव लक्ष्मीकांत मारुतीराव कुलकर्णी आणि मी 2022ला मी जॉईन झालेलं आहे तुमच्यासोबत. आणि कसं जॉईन झालं म्हणजे ते मला एक छंद होतं पहिलेपासून. अचानक एक दिवशी माझ्या ॲक्च्युली 10 वर्षापासून माझं एक ग्रुप आहे, स्वरबहा आहे, काहीतरी एक नाव आहे त्याचं. त्या ग्रुपमध्ये मी होतो, पण मला कधीच हे भेटलं नाही, मला चान्स भेटला नाही त्या ग्रुपमधून. तर एक दिवशी असंच त्यांचं प्रोग्राम चालू होतं. तर मी आणि माझे वकील लक्ष्मीकांत वकील म्हणून माझे मित्र आहेत, तिने ते प्रोग्राम बघायला गेलो होतो. तर त्या दिवशी मला ह्यांचं नाव कळालं की लिंगाडे सर म्हणून, साईनाथ लिंगाडे. तर त्यांच्यासोबत मी काय केलं, चल आम्ही भेटू सर त्यांना म्हणून. त्यांना जाऊन भेटलं आम्ही. भेटल्यानंतर मग त्यांनी म्हणले 1-2-3 महिन्यानंतर एक प्रोग्राम घ्यायचा आम्हाला ट्रॅकवर. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला आम्ही हे करू. तर त्यांनी मला इंटरव्ह्यू घेतले हे स्वस्तिक मंगल कार्यालयामध्ये. आमच्या गाण्याचं जे हे असतं ना, काय म्हणतात त्याला, एक ट्रायल घेतले त्यांनी. तर त्यांनी त्या पिरियडमध्ये मला म्हणले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राममध्ये चान्स देतो. तर त्याच्यानंतरही ते आमचं असं. संगीताची आवड कधीपासून निर्माण झाली सर? संगीताची आवड मला भरपूर म्हणजे लहानपणापासून म्हणा तर चालतंय. पण ॲक्च्युली कसं आहे, मी आउट ऑफ कंट्रीमध्ये होतो. तर तेव्हापासून मी जेव्हा काम संपल्यानंतर आम्हाला कोणी म्हणजे मित्र वगैरे राहत होते, त्यांच्या कामामध्ये राहत होते. पण ते गाण्याचे छंद म्हणजे दुसरा टाइमपास नव्हता आम्हाला. तर ते गाणं ऐकत राहायचं फक्त. आता आपला काय बिझनेस आहे सर सध्या? कारण माझं सध्या इथं मी हॉस्टेल आहे, माझं गर्ल्स हॉस्टेल आनंदनगरला, तेच मी चालवतो बस. बरं, आता हे जे हॉस्टेलचा बिझनेस आहे तुमचा किंवा जे सेवा आहे, यामधनं वेळ कसा काढता सर तुम्ही या कार्यक्रमासाठी? सर, वेळ काढायला त्याला छंद असल्यामुळे वेळ काढावं लागणार आहे, तसं काही नाही. ते छंद आहे म्हणून वेळ काढतोयच मी निश्चितच. काढायला. काय वाटते तुम्हाला या संगीताचा जो स्वर्गंध संगीत मंच आहे, हा कार्यक्रम एक सेवा म्हणून कसा वाटतो? नाही, सेवा म्हणून छानच आहे. आणि नवीन नवीन कलावंत जसं की आम्हाला चान्स दिले त्यांनी, तसं त्यांनी भरपूर लोकांना चान्स देतात, नवीन नवीन लोकांना. तर त्याच्यामुळं खूप छान आहे. आणि जे कलावंत आहेत त्यांना जे आवड आहे त्यांना स्टेज भेटायचे काम करतात खूप छान. त्याच्यामध्ये मी एक आहे. आणि माझे लक्ष्मीकांत वकील म्हणून माझे मित्र आहेत. कुलकर्णी साहेब, काय हॉस्टेलचं नाव आहे आपल्या आणि नांदेडमध्ये कोणत्या परिसरामध्ये हॉस्टेल आहे? सर, अंबाई गर्ल्स हॉस्टेल म्हणून आहे. हे आनंदनगरमध्ये बाबानगर एरियामध्ये येतो. आणि त्याचं बिझनेस आमचं म्हणजे तेच आमचं चालवतं आम्ही समजा. नक्की सर, जे हॉस्टेलची जे सेवा आहे छान प्रकारे करत करत तुम्ही संगीताचा छंदही जोपासलेला आहे. नवीन कलाकारांना वेलकम असेल का सर या संगीत स्वर्गंध संगीत मंचामध्ये? ऑलवेज. त्यांनी जसं मला वेलकम केले तसं सगळ्यांना त्यांनी वेलकम करतातच, तसं काही प्रॉब्लेम नाही. नवीन सिंगर जॉईन व्हायला पाहिजे का स्वर्गंध? व्हायला पाहिजे. टीम मेल फिमेलचे दोन्ही आहेत का सर टीममध्ये? सगळे संधी आहेत, मेल फिमेलला पण त्यांनी चान्स देतात, तसं काही प्रॉब्लेम. संगीताची पार्श्वभूमी आहे तुमच्या घरी कोणी संगीत वडील वगैरे काही असं बॅकग्राऊंड? तसं काही नाही. मला फॅमिलीमध्ये तुम्हालाच छंद आहे का? मलाच. काय सांगाल सर दर्शकांना? मी ॲज अ सिंगर म्हणून तुम्ही दर्शकांना, आमच्या ऑडियन्सला काय सांगू शकता किंवा काय ॲडवाइस देता? ॲडवाइस म्हणजे जे काही कला तुमच्याकडे आहे ते जसं ते मध्ये ठेवायची गरज नाही, त्याला बाहेर काढायची गरज आहे. तर तुम्ही येऊन तुम्ही भेटू शकता. जसे की साईनाथ लिंगाडे सर वगैरे ते कोणी आहेत, आपले पुजारी सर आहेत. तर त्यांना येऊन भेटून तुम्ही तुमची कला त्या स्टेजवर दाखवू शकता. तर त्यांनी चान्स द्यायला तयार आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. निश्चितच सर, धन्यवाद. प्राईड न्यूज इंडिया या चॅनलकडून आम्ही स्वर्गंध संगीत मंच या टीमशी संपर्क केलेला आहे. कुलकर्णी साहेबाचं मुलाखत आपण आत्ताच पाहिलेली आहे. तर जे स्वर्गंध संगीत मंच जे सेवा करते, विनाशुल्क जे काही प्रोग्राम ऑर्गनाईज करते, त्या प्रोग्राममध्ये नवयुवकांनी येऊन त्यांचं जे काही छंद आहे, त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते तिथं त्या प्लॅटफॉर्मवर ते शो करू शकतात, दाखवू शकतात. तर आपण आज प्राईड न्यूज इंडियाकडून इथे दखल घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया. थँक्यू.